आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोळी ती आलीच नाही पण हो ती येईल तू पण ती काय नाही येत एवढा वेळ. येईल ती कामात असेल काही येणार. बघ ना काय काय झाली याची अवस्था. एक मिनिट, बाय द वे ही कसली औषध आहेत? काही नाही, तुला जरा विकनेस होता, ताप होता, त्यामुळे त्याच्यासाठीच. हो ना? हो, तुला बरं वाटेल. बेस्ट आहे. मग एकदा मी बरा झालो ना की मग मला आराध्याला घेऊन बाहेर जाता येईल ना कुठेतरी. डॅड नाही म्हणलं तरी घरात बसून असं बोलणं होत नाही हो, काही डिस्कशन छान होत नाही. एकदा मी बाहेर गेलो ना की छान गप्पा होतील आणि मग भांडण मिटेल आमचं. तुला लवकर बरं व्हायचंय ना? ऑफकोर्स बरं व्हायचंय. असं आजारी कोण पडून राहणार घरात? मग आता आराम कर, शांत आराम कर. तू लवकर बरा होशील, तू आराध्या वहिनी बरोबर फिरायला जाऊ शकशील. राईट? ठीक आहे चल, पण आराध्या आली की मला उठवा. अक्षय. हा हो हो, तू काळजी करू नकोस. राहून राहून पश्चाताप होतोय श्रावणी. मी वहिनीला असं एकटं जाऊ द्यायला नको हवं होतं. मी जायला हवं होतं तिच्या बरोबर. मी तिच्या बरोबर गेलो असतो तर हा घातपात झालाच नसता. हे सगळं ममांनी घडवून आणलं. त्या दिवशी जर गाडीत मी असतो तर मे बी मम्मांनी हे सगळं केलंच नसतं. आज आराध्या वहिनी जिवंत असते. माझ्या भावाची ही अवस्था झाली नसती. ममांनी जीव घेतलाय आराध्या वहिनीचा. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खूप वाईट वागलेत मम्मा. ममांना त्यांच्या वागण्याची शिक्षा मिळायलाच हवी. आराध्या वहिनीला न्याय मिळायलाच हवा. हॅलो कमिशनर साहेब, मी अक्षय सरनाईक बोलतोय. मला तुमच्याकडे एक तक्रार करायची. यशोधरा सरनाईकांनी त्यांची सून आराध्या सरनाईक हिचा खून केलाय. नाही, तो अपघात नव्हता, तो एक प्लॅन्ड मर्डर होता.